Hello everyone, this is Deepa Pawar. Once again, welcome to my channel Deepa's Education Adda. आत्तापर्यंत आपण वेव ऑप्टिक्स या चॅप्टरशी संबंधित पाहिलेल्या व्हिडिओजमध्ये न्यूटन कार्पस्क्युलर थिअरी ऑफ लाईट अँड ह्युजेन वेव्ह थिअरी ऑफ लाईट या लाईटशी संबंधित दोन थिअरीचा कंपॅरेटिव्हली स्टडी केलेला आहे. न्यूटन आणि ह्युजेनप्रमाणे इतरही काही सायंटिस्ट आहेत की ज्यांनी प्रकाशाशी संबंधित संशोधनामध्ये अतिशय महत्त्वाचा वाटा उचलला. त्यामध्ये मॅक्सवेल, मॅक्स प्लँक्स, हेनरिच हर्ट्झ आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. त्यापैकी पहिला मॅक्सवेल. त्याने त्याची इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी दिली. समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. मॅक्सवेल पॉस्ट्युलेटेड एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ही इस्टॅब्लिश रिलेशन बिटवीन मॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रिसिटी. द व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वॉज एक्सपेरिमेंटली फाउंड टू बी इक्वल टू दॅट ऑफ लाईट. मॅक्सवेलच्या पॉस्ट्युलेटप्रमाणे तरंगांचं अस्तित्व होतं. वेव्ज ह्या अस्तित्वात होत्या, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या फॉर्ममध्ये. म्हणजे मॅक्सवेलला हे माहीत होतं की मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये रिलेशन आहे आणि त्याने ते इस्टॅब्लिश केलं मॅक्सवेल इक्वेशनने. मॅक्सवेल इक्वेशनचा अभ्यास करून आपल्या सहज लक्षात येतं की देअर इज रिलेशन बिटवीन मॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रिसिटी. मॅक्सवेलने एक्सपेरिमेंटली हे प्रूव्ह करून दाखवलं की लाईट वेव्ह ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. याचं कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची व्हेलॉसिटी आणि लाईटची व्हेलॉसिटी ही इक्वल आहे. म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकी आहे. तुमच्या समोरच्या स्लाईडवर तुम्हाला एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ड्रॉ केलेली दिसत आहे. According to Maxwell's theory, accelerated charges radiate EM waves. मॅक्सवेलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीच्या अकॉर्डिंगली एक ॲक्सेलरेट होणारा चार्ज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रेडिएट करत असतो. कशी तयार होते ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह? ए चार्ज ऑसिलेटिंग विथ सम फ्रिक्वेन्सी. दिस प्रोड्युसेस an oscillating electric field in space, which produces an oscillating magnetic field, which in turn is a source of oscillating electric field. Thus, varying electric and magnetic fields regenerate each other. एक ऑसिलेट होणारा चार्ज की जो काहीतरी फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होतोय तो प्रोड्यूस करतो. काय प्रोड्यूस करतो? तर ऑसिलेट होणारं इलेक्ट्रिक फील्ड. हे इलेक्ट्रिक फील्ड त्या ऑसिलेट होणाऱ्या चार्जच्या सराउंडिंग स्पेसला तयार होतं. हे ऑसिलेट होणारं इलेक्ट्रिक फील्ड ऑसिलेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करतं. म्हणजे जर कुणी आपल्याला विचारलं की सोर्स ऑफ ऑसिलेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय, तर आपण म्हणणार ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड. आणि जर आपल्याला कोणी विचारलं की सोर्स ऑफ ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड काय आहे, तर आपण सांगणार ऑसिलेटिंग मॅग्नेटिक फील्ड. याचा अर्थ असा, ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड ऑसिलेटिंग मॅग्नेटिक फील्डला तयार करतं आणि ऑसिलेटिंग मॅग्नेटिक फील्ड हे ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्डला तयार करतं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना रिजनरेट करण्याचं काम करत राहतात आणि तयार होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. समोरच्या डायग्रॅममध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार झालेली तुम्ही पाहताय. 2 टाईपच्या वेव्ह तुम्हाला इथं दिसतात आहे. एक्स ॲक्सिसवरती ड्रॉ केली गेली आहे इलेक्ट्रिक फील्ड वेव्ह, वाय ॲक्सिसवर ड्रॉ केली गेली आहे मॅग्नेटिक फील्ड वेव्ह. या दोन्हीही वेव्ह ज्या दिशेने प्रोपॅगेट होतात आहे त्यांची डिरेक्शन
म्हणजे झेड ॲक्सिस आहे. इलेक्ट्रिक फील्ड वेव्ह रेड कलरने दाखवली आहे, मॅग्नेटिक फील्ड वेव्ह ब्ल्यू कलरने दाखवली आहे. या दोन वेव्ह दिसत असताना बघा, इलेक्ट्रिक फील्डचा क्रस्ट मॅग्नेटिक फील्ड वेव्हच्या क्रस्टला परपॅन्डिक्युलर आहे असं दिसतोय. तसंच इलेक्ट्रिक फील्डचा ट्रफ हा मॅग्नेटिक फील्ड वेव्हच्या ट्रफला परपॅन्डिक्युलर असलेला तुम्हाला दिसतोय. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेव्ह आणि मॅग्नेटिक फील्ड वेव्ह परस्परांना परपॅन्डिक्युलर असतात आणि या दोन्ही वेव्हची डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनसुद्धा त्या दोन्ही वेव्हला परपॅन्डिक्युलर अशीच आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांच्या एकमेकांच्या संपर्कात येण्याने तयार होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. डायग्रॅममध्ये तुम्हाला लेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दाखवलेली दिसत आहे. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसफुल क्रस्ट ऑर ट्रफ इज कॉल्ड लेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. पुढचा सायंटिस्ट आहे मॅक्स प्लँक्स. आता आपण पाहूयात मॅक्स प्लँक्स क्वांटम थिअरी. दिस थिअरी वॉज प्रपोज्ड बाय प्लँक टू एक्सप्लेन ब्लॅक बॉडी रेडिएशन. According to this theory, light is propagated in the form of packets of light energy called quanta. Each quanta of light is called photon, has energy E is equal to h nu, where nu is the frequency of light and h is Planck's constant. मॅक्स प्लँक्सच्या थिअरीचं नाव क्वांटम थिअरी असं आहे. ही थिअरी त्याने प्रपोज्ड केली एक्सप्लेन करण्यासाठी ब्लॅक बॉडी रेडिएशन. या थिअरीच्या अकॉर्डिंगली लाईट हा प्रोपॅगेट केला जातो लाईट एनर्जीच्या छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये. या पॅकेट्सला त्याने नाव दिलं क्वांटा. लाईटचा प्रत्येक क्वांटा हा फोटॉनपासून तयार झालेला आहे आणि या फोटॉनची एनर्जी E इक्वल टू एच न्यू अशी कॅल्क्युलेट केली जाईल. फोटॉनची एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठीचा हा फॉर्म्युला आपल्याला अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी दिलेला आहे. या फॉर्म्युल्यामधील न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट आणि एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे. यानंतरचा सायंटिस्ट हेनरिच हर्ट्झ. 19व्या शतकामध्ये हेनरिच हर्ट्झ याने रेडिओ वेव्हचा एक्झिस्टन्स शोधून काढला. यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह लॅबमध्ये प्रोड्यूस केल्या आणि डिटेक्टसुद्धा केल्या. हेनरिच हर्ट्झने सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलेल्या एक्सपेरिमेंटनुसार स्पीड ऑफ रेडिओ वेव्ह इज सेम ॲज दॅट ऑफ व्हिजिबल लाईट. त्यानंतरचा सायंटिस्ट आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा कॉन्स्टन्सी ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट हा रिव्हॉल्युशनरी कॉन्सेप्ट 1905 साली डिस्कवर झाला आणि या कॉन्सेप्टला प्रूव्ह करण्यासाठी ह्युजेनने दिलेल्या इथरसारख्या हायपोथेटिकल मीडियमची त्यांना आवश्यकता भासलेली नव्हती. आपण आत्तापर्यंत लाईटशी संबंधित जेवढं काही डिस्कशन केलं आहे त्यावरून तुमच्या एक गोष्ट सहज लक्षात आली असेल, ती म्हणजे काही संशोधकांचं म्हणणं असं होतं की लाईट हा पार्टिकल नेचर पजेस करतो, तर काही संशोधकांचं म्हणणं असं होतं की लाईट वेव्ह नेचर पजेस करतो. न्यूटन, मॅक्स प्लँक्स सारख्या सायंटिस्टचं म्हणणं असं होतं की लाईट हा पार्टिकलपासून तयार झालेला आहे. न्यूटन या पार्टिकलला कार्पसल असं म्हणतो, तर मॅक्स प्लँक याच लाईट पार्टिकलला क्वांटा किंवा फोटॉन असं म्हणतो.
याच्याच दुसऱ्या बाजूला ह्युजेन, मॅक्सवेल, हेनरिच हर्ट्झ यासारख्या संशोधकांचं असं म्हणणं आहे की लाईट हा पार्टिकल नसून लाईट ही वेव आहे. लाईट वेव नेचर पजेस करतो. पण 20व्या शतकात आपल्या असं लक्षात आलं की लाईट हा पार्टिकल नेचरसुद्धा पजेस करतो आणि वेव नेचरसुद्धा पजेस करतो. म्हणजे याचा अर्थ असा की लाईटने दोन्ही नेचर ॲक्सेप्ट केलेली आहेत. समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय ड्वेल नेचर ऑफ लाईट. इन द अर्ली 20th century, it was accepted that light has a dual nature. It can exhibit particle nature as well as wave nature under different situations. Particles of light are called photons. वेगवेगळ्या कंडिशनमध्ये लाईट वेगवेगळं नेचर एक्झिबिट करतो. म्हणजे जर मला ब्लॅक बॉडी रेडिएशन एक्सप्लेन करायचं असेल त्यावेळेस मला असं गृहीत धरावं लागतं की लाईट हा पार्टिकलपासून तयार झालेला आहे. याच्या दुसऱ्या बाजूला मला लाईटशी संबंधित काही फिनॉमिनॉन जसं की इंटरफेरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट यासारखे काही फिनॉमिनॉन एक्सप्लेन करायचे असतील त्यावेळेस मला असं गृहीत धरावं लागतं की लाईट हा पार्टिकल नसून तो वेव आहे. तो वेव नेचर पजेस करतो आहे. म्हणजे आत्ता मी असं समजायचं की लाईट फक्त पार्टिकलच आहे असं नाही किंवा लाईट फक्त वेव आहे असं सुद्धा नाही. तर लाईट ही दोन्ही नेचर पजेस करतो. काही वेळेस तो पार्टिकल असतो तर काही वेळेस हाच लाईट त्याचं बिहेवियर वेव्हसारखं आहे असं दाखवतो. ज्यावेळी आपण लाईटचं वेव्ह नेचर ॲक्सेप्ट करतो आहे त्यावेळेस लाईट संबंधी काही गोष्टी आपण लक्षात ठेवणंसुद्धा गरजेचं आहे. त्या म्हणजे पहिलं, लाईट इज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट हा वेव्हच्या फॉर्ममध्ये असतो. पण मग ही कसली वेव्ह? तर हिला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे लाईट ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. दुसरा पॉईंट आपल्याला असा लक्षात ठेवावा लागेल की these waves are transverse in nature and consist of tiny oscillating electric and magnetic fields which are perpendicular to each other and to the direction of propagation of the wave. लाईटचं नेचर हे ट्रान्सवर्स आहे. ज्यावेळेस तुम्ही या लाईटला वेव्ह असं म्हणत आहात, हा लाईट इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्या छोट्या ऑसिलेशन्समुळं तयार झालेला आहे की जी ऑसिलेशन्स एकमेकांना परपॅन्डिक्युलर अशी आहेत आणि त्याचबरोबर ही डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्हलासुद्धा परपॅन्डिक्युलर आहेत. लाईटचं वेव्ह नेचर ॲक्सेप्ट करत असताना लाईटशी संबंधित अजून काही मुद्दे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यापैकी these waves do not require any material medium for propagation and can even travel through vacuum. ही लाईट वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना हिला कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते. अगदी निर्वात पोकळीमधून म्हणजे व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होत असतानासुद्धा हिला माध्यमाची आवश्यकता भासत नाही. नेक्स्ट पॉईंट, द स्पीड ऑफ लाईट इन मटेरियल मीडियम म्हणजेच व्ही डिपेंड्स ऑन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम म्हणजे एन विच इन टर्न डिपेंड्स ऑन परमिएबिलिटी अँड परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. लाईटचा मटेरियल मीडियममधला स्पीड, मटेरियल मीडियम म्हणजे हवा आणि व्हॅक्यूम सोडून इतर कोणतंही माध्यम
जसं की वॉटर, ग्लास, केरोसिन, ऑइल, प्रिझम, डायमंड. एअर आणि व्हॅक्यूमच्या तुलनेने डेन्सर असलेलं असं माध्यम. या माध्यमांमधला लाईटचा स्पीड हा डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियमवरती डिपेंड आहे, की जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण स्मॉल n या लेटरने रिप्रेझेंट करतो. विच इन टर्न डिपेंड्स ऑन, म्हणजेच हा स्पीड ऑफ लाईट डिपेंड असेल कशावरती? तर परमिएबिलिटी आणि परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. परमिएबिलिटी की जी आपण म्यू या ग्रीक लेटरने दाखवतो आणि परमिटिव्हिटी की जी आपण एप्सिलॉन या लेटरने दाखवतो. म्हणजे माध्यमाच्या परमिएबिलिटी आणि परमिटिव्हिटीवर स्पीड ऑफ लाईट डिपेंड असेल. त्यानंतरचा मुद्दा, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन जर करायची असेल तर ती आपण अशी करू शकतो. हा एक रेशो आहे. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, व्हॅक्यूममध्ये प्रकाशाचा वेग की जो आपण कॅपिटल सीने रिप्रेझेंट करतो, त्या कॅपिटल सीचा कॅपिटल व्ही बरोबर म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन एनी अदर मीडियम बरोबर घेतलेला रेशो म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स की जी आपण स्मॉल एनने रिप्रेझेंट करतो. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हॅक्यूम इज 1 अँड दॅट ऑफ एअर कॅन बी ॲप्रॉक्सिमेटेड टू बी 1. व्हॅक्यूम माध्यम असताना म्हणजे n इक्वल टू C/V असं ज्यावेळेस आपण लिहितो आहे त्यावेळेस ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एक्झॅक्टली इक्वल टू 1 असेल. पण हाच रेशो जर मी असा लिहिला n इक्वल टू V1/V2. V1 म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम अदर दॅन एअर ऑर व्हॅक्यूम टू द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. प्रकाशाचा एका माध्यमातील वेगाचा प्रकाशाचा दुसऱ्या माध्यमातील वेगाबरोबर घेतलेला रेशो. यांच्यामध्ये ही दोन्ही माध्यम एअर किंवा व्हॅक्यूम नसणार आहेत. त्यावेळेस जर आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट केली तर ती ॲप्रॉक्सिमेट 1 असेल. ती एक्झॅक्ट इक्वल टू 1 नसणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण लाईट संबंधित जेवढं काही डिस्कशन केलं त्याचं जर कन्क्लुजन काढायचं झालं तर ते असं असेल की न्यूटनच्या कार्पस्क्युलर थिअरी ऑफ लाईटने आपल्याला लाईट हा पार्टिकल आहे असं सांगितलं. त्यानंतर 3च वर्षांनी आलेल्या ह्युजेनच्या वेव्ह थिअरी ऑफ लाईटने लाईट हा पार्टिकल नसून वेव्ह आहे असं सांगितलं. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून आपल्याला असं माहीत झालं की लाईट हा ड्वेल नेचर पजेस करतो. म्हणजे लाईटशी संबंधित काही फिनॉमिनॉन प्रूव्ह करण्यासाठी मला असं मानावं लागेल की लाईट हा पार्टिकलपासून तयार झालेला आहे. लाईटचं त्यावेळचं बिहेवियरसुद्धा एका पार्टिकलसारखंच असेल आणि लाईटशी संबंधित काही फिनॉमिनॉन एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला असं मानावं लागेल की लाईट हा वेव्हपासून तयार झालेला आहे. आपण असं मानतोय म्हणजे त्यावेळचं लाईटचं बिहेवियरसुद्धा हे एका वेव्हसारखं आहे. म्हणजे आत्ता आपण ॲक्सेप्ट केलेलं जे लाईटचं नेचर आहे ते आहे ड्वेल नेचर. ठेवाल ना लक्षात? आपण जे काही बोललो ह्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. दीपाज एज्युकेशन अड्डा. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू ऑल.